पुढची बातमी येते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधूनच, कारण पार्थ पवार प्रकरणामुळे गेल्या काही दिवसात अजित पवारांना सातत्याने प्रश्नांचा मारा होतोय, टीका होतीये आणि त्यामुळे काही प्रकारे त्यांना मनस्तापही सहन करावा लागतोय अशी ही माहिती समोर येते। मात्र त्याच वेळी त्यांच्याच पक्षातल्या दोन महिला नेत्यांमध्ये एक प्रकारे जो संघर्ष सुरू आहे त्याचाही त्यांना सामना करावा लागतोय, पक्षाला सामना करावा लागतोय। आणि या दोन नेत्या आहेत रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर। आणि या संदर्भात आता पक्षाने जी ती पावलं उचललेली बघायला मिळतात, कारण रुपाली चाकणकरांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता रुपाली ठोंबरेंना नोटीस बजावण्यात आली आहे। माधवी खंडाळकर प्रकरणावरून आणि फलटण प्रकरणावरून रुपाली चाकणकरांच्या बाबतीत ठोंबरेंनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता या नोटीसला त्यांना 7 दिवसांमध्ये उत्तर द्यायचे, नंतर आपण कायदेशीर खुलासा करून खंडाळकरांचे सीडीआर कॉलही तपासण्याची मागणी करणार असल्याचं यावेळी ठोंबरेंनी म्हटलंय। तर खंडाळकर या महिलेने काहीच दिवसांपूर्वी ठोंबरेंवर आरोप करताना आपल्याला मारण्याची सुपारी ठोंबरेंनी दिल्याचा दावा केलेला, मात्र लगेचच खंडाळकरांनी आरोप मागे घेतलेले। हे आरोप खंडाळकरांना चाकणकरांनी करण्यास भाग पाडला असा दावाही ठोंबरेंनी केला होता। तर फलटण प्रकरणी चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यावरून ठोंबरेंनी त्यांचा राजीनामा मागितलेला, त्यामुळे पुन्हा एकदा चाकणकर विरुद्ध ठोंबरे या वादाला नवी फोडणी मिळाल्याचं पाहायला मिळालेलं। तर एकीकडे ही बातमी समोर आलेली असतानाच आता रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे या दोघींनीही काय म्हटलंय, अजित पवारांची या दोघींनीही भेट घेतलेली आहे, त्यानंतर या दोघींनी काय म्हटलंय बघूया। गेले 4-5 दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जातात त्या सगळ्या आरोपांचं उत्तर मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि तुम्हाला कल्पना आहे, माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही। त्याच्यामुळे पुराव्यासहित तुमच्याबरोबर तुमच्या समोर बसेल। मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। पुढची बातमी येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका